विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटी बोर्डची एक्झाम झालेली आहे. मला माहिती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय-टी सब्जेक्ट राहिलाय, पण तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याचं एवढं टेन्शन नाहीये. ऑनलाईन एक्झाम आहे, एम-सी-क्यू आहेत. मग आता फुल स्विंगमध्ये आपल्याला सी तयारीला सुरुवात केली पाहिजे, कारण आपलं टार्गेट मोठं आहे. हां, टार्गेट मोठा आहे, याचा तणाव येतोय, बिलकुल घ्यायचा नाही. तणाव घ्यायचा नाही, हे माझी पहिली रिक्वायरमेंट आहे. मी तुम्हाला सांगतो सिच्युएशन हँडल करायचे आहेत. हां, सिच्युएशन हँडल करायला जमलं पाहिजे. पहिलाच प्रश्न हा निर्माण होतोय, की माझा पोर्शन कव्हर होईल का? जेव्हा मी मुलांना भेटतो, नवीन मुलं मला भेटायला वगैरे येतात, प्लॅन वगैरे डिस्कशन थोडंसं होतं. हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, की पोर्शन कव्हर होईल का? मला सांगा, हा पोर्शन तुम्हाला कव्हर करायचा आहे ना, कव्हर करायचा आहे ना, तुमच्याकडे असला पाहिजे ना प्लॅन. ओके. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं प्लॅन मी देतो तुम्हाला. डेली टार्गेट तुम्हाला देतोय, वीकली शेड्यूल देतोय. तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये अनाउन्समेंट नावाचा एक सेक्शन असेल. आठवड्याचा प्लॅन मी तुम्हाला देतोय. ओके. आणि तो सक्सेसफुली आपण अप्लाय करून रन करतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही करताय तो अभ्यास. पण हे करत असताना हे टिपिकल मुलं आहेत. मी त्यांना काय सांगितलं, अगदी कालची परवाची गोष्ट आहे. प्लॅनमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस एंड रेडिएशन हा टॉपिक होता. त्याचबरोबर व्हेक्टर टॉपिक होता आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिकचा एक टॉपिक होता. मग मी माझ्या ऑफलाईन मधल्या बऱ्याच मुलांना सांगितलं, याला वाटल्यास स्किप करा. काय कुणास ठाऊक ते फिजिक्सची भीती आहे थोडीशी. फॉर्म्युले फक्त रिवाईज करा. व्हिडिओ लेक्चर एक वेळ राहू दे, राहू दे, राहू दे म्हणून सांगितलं मी. पण मला हा टॉपिक इम्पोर्टंट आहे. मग त्याचा एक वन शॉट लेक्चर आहे तो बघायला लावला मुलांना. त्याच्यानंतर एक पी-वाय-क्यू सेशन घेतलं. पार्ट 1 मला व्हेक्टरचे ना 5-6 पार्ट म्हणजे जवळ-जवळ प्रत्येक पार्टमध्ये 10-15, 10-15 क्वेशन्स द्यायचे आहेत मुलांना. हे कशासाठी? कारण व्हेक्टरवरती कमीत कमी 5 प्रश्न हे प्रत्येक शिफ्टमध्ये विचारले गेलेत. म्हणजे व्हेक्टरवरती जास्त क्वेशन येण्याचे चान्सेस आहेत, ऑलमोस्ट आहेत. पण मी म्हणू शकत नाही, की येणारच म्हणून. पण चान्सेस आहेत. 5 नाही 3-4 तर येतील. पण सांगू का तुम्हाला मी? आता तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की बोर्डच्या वेळेस काय होतं, टिपिकल एक टॉपिक असतो. त्या टॉपिकमध्ये 10 प्रश्न असतात. ते 10 प्रश्न फळ्यावर लिहायचे. हे येतील म्हणून सांगायचं. पेपर आल्यानंतर त्यातले प्रश्न म्हणायचे, "हे बघा देखो ये मैंने दिया था ये. मैंने पेपर लीक करवा दिया." सी नाही होणार. पेपर लीक वगैरे हे सी होणार नाहीये. आणि पेपर लीकचा हा पॅटर्न मी 10वीच्या एक्झाममध्ये पण बघितलाय. एक प्लॅटफॉर्म आहे. ते मॅथ्स, अल्जेब्रा, जॉमेट्री शिकवतात. अल्जेब्रा शिकवल्यानंतर पेपर झाल्यानंतर त्या सरांनी सांगितलं, की मी दिवसभर काल जे घेतलं मॅरेथॉन लेक्चर त्यातले 19 प्रश्न आले होते. तुम्हाला एक साधा प्रश्न पडतोय. उद्या मॅथ्सचा पेपर आहे. तुम्ही आदल्या दिवशी लाईव्ह बघताय. नुसतं बघून तुम्हाला एवढं कळतंय, तर वर्षभर तुम्ही काही करूच नका ना. हां, एकदाच करून संपतंय. हां, लास्ट मोमेंट माझं सगळं सरळ मी मॅरेथॉन लेक्चरच्या विरोधात आहे. मला बरेच जण आता ह्याला हे माझं वैयक्तिक मत आहे. पण मी त्याच्या विरोधात आहे. लास्ट मोमेंटला तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही सराव केला पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. तुम्ही तो प्रॉब्लेम फळ्यावर मी सोडवून देत बसलो तर काय होईल? नाही होणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं सांगतो. व्हेक्टरचे मी माझा प्लॅन सरळ सांगतो. चला ठीक आहे. पार्ट 1 मध्ये मी काय केलंय, मुलांना काय सांगितलंय. तो पहिला न्यूमेरिकल आहे ना, मी त्यातलं बेसिक सांगतो. काय करायचं ते एक्सप्लेन करतो. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही ट्राय करा. मी सोडवून देतो की तुम्हाला, पण तुम्ही कधी ट्राय करणार? तुम्हाला कळालं ना प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे? तुम्ही ट्राय करा. व्हेक्टरमध्ये ना ॲक्युरसी लागते. मी तुम्हाला सांगतो 3 जा 6 केलं की संपलं. संपलंच लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात मला काय म्हणायचंय 3 जा 9 हे मला पण माहिती आहे. पण गडबडीत होतात अशा चुका. म्हणजे प्लॅन गरजेनुसार चेंज करा. सगळाच पोर्शन कव्हर केलाच पाहिजे असं नाहीये. तरी तरी पण तरी पण तुमचं टार्गेट काय आहे मला अगोदर सांगा. टार्गेट काय? सर आता एक पालक मला भेटायला आले. "सर एक 80 पर्सेंटाइल पडले तरी बास झाले. लई झाले आमच्यासाठी." अहा, चुकीचा ॲटिट्यूड, चुकीचा अप्रोच आहे. हे काय पद्धत झाली 80% पडले तर होईल म्हणून. नाही. टार्गेट एकच 100 पर्सेंटाइलचं. ओके. टॉपच्या पोझिशनला जायचंय लक्षात घ्या. बरं हे टार्गेट घेत असताना मनात तुमच्या येतो, सर आणि काय आता मुलांचं नवीनच चाललंय, की सर यावर्षी तर 9,00,000 मुलं आहेत. बापरे! कॉम्पिटिशन इन्क्रीज झाली. कॉम्पिटिशन कधीच कमी होणार नाहीये. हे लिहून घ्या. कधीच कमी होणार नाहीये. जर तुम्ही असा विचार करत बसला तर. पण माझं सरळ म्हणणं असतं कॉम्पिटिशन फक्त स्वतःशी. आपलं काय चुकतंय ते बघायचं. दुसऱ्याकडं जेव्हा एक बोट दाखवतो, तेव्हा 4 बोटं आपल्याकडे येतात. तेव्हा आपलं काय चुकतंय ते बघायचं लक्षात घ्या. ओके. आपल्या चुका इम्प्रूव्ह करायच्या.
आपल्या टेस्टचा स्कोर आपल्याशी आपणच कॉम्पिटिशन करायचं. चला ठीक आहे, लास्ट टाईम मला एवढे होते ना, मी प्रयत्न करेन. मग त्यावेळेस कमी जास्त होतील ना मार्क. मग समजून घ्या. पण टार्गेट फार मोठं ठेवलं ना, भलेही अचीव्ह नाही झालं, तर जवळपास तरी पोहोचू की नाही आपण? मग मला सांगा, टार्गेट हे जर असेल, तर तुम्हाला केमिस्ट्रीवर फोकस केला पाहिजे ॲट एनी कॉस्ट. बरं, आता तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आत्तापर्यंत बऱ्यापैकी फ्री व्हिडिओ आहेत. माझं पहिलं टार्गेट आहे ऑर्गॅनिक. मी सांगतो हायड्रोकार्बन 11वीचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि ते अमाईन पर्यंत हे एवढे टॉपिक इतके परफेक्ट करायचे सांगतो, लक्षात घ्या. मी क्लिअरली सांगतो. मार्क्स ॲप्लिकेशन यूज करा. ओके. त्यातले एम-सी-क्यू सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो, की एव्हरेजली 6 सेकंद लागतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला. हां, 6 सेकंद. हां, 6 सेकंद. एका मिनिटात 10 प्रश्न सॉल्व्ह होतात ऑर्गॅनिकचे. हो, त्यासाठी बेसिक सगळं क्लिअर पाहिजे आणि आपला प्लॅन काय मी तुम्हाला सांगतो, की बघा डेली शेड्यूलमध्ये मी आता ऑर्गॅनिक नाही देणार. डेली शेड्यूलमध्ये वेगवेगळे टॉपिक असतील. पण तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही रोज ऑर्गॅनिकचे 4-5 टॉपिक आहेत ना, तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा, की डेफिनेशन, आय-यू-पी-ए-सी आणि क्लासिफिकेशन ह्याचे मी 4 ते 5 व्हिडिओ सेपरेट दिलेत. ओके. नॉमेनक्लेचरमध्ये एकदा एक्सपर्ट व्हा. कारण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहल, फिनॉल, इथर याच्यामध्ये रिएक्शन पेक्षा नॉमेनक्लेचर जास्त आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अलील, विनाइल, बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिल हालाइड असं विचारतायत. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये रिएक्शन जास्त आहेत. अमाईनमध्ये रिएक्शन जास्त आहेत. पण अमाईनमध्ये बेसिसिटी ऑफ अमाईन. ओके. मी तुम्हाला सांगू का बाळांनो रे, मी तुम्हाला सांगतो, हे इतकं सोपं आहे ना ऑर्गॅनिक सगळ्यांना जमणार आहे. हां, आणि ते 10 प्रश्न 10 ते 15 प्रश्न ऑर्गॅनिक वरती जे येणार आहेत ना, ते आपण विथिन मिनिट सॉल्व्ह करू शकतो. 10 मार्क तर फिक्सच आपले. बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक नंतर न्यूमेरिकल, फिजिकल केमिस्ट्री. मला सांगा सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड हे सगळं जे आहे ना फिजिक्समध्ये येणार आहे तुम्हाला पुढं. केमिस्ट्री मधला टॉपिक आहे सॉलिड स्टेट हे मलाही माहिती आहे. पण इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये आता युनिव्हर्सिटीनुसार पोर्शन इकडे-तिकडे होतो. पण सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर हे सगळं इंजिनिअरिंगला परत आहे. हेच आहे सगळं पॅकिंग इफिशियन्सी, डेन्सिटी हेच प्रश्न आहेत. मग फिजिकल केमिस्ट्री करत असताना सॉलिड स्टेट आहे, सोल्युशन आहे, आयोनिक आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. चला नेक्स्ट वीकमध्ये संपवून टाकू सगळं ते. उरलेलं पण संपवून टाकूया. मग नेक्स्ट वीकमध्ये आपण लिहूनच घ्या, की आपण काय करणार आहे फिजिकल केमिस्ट्री एंड करूया. ऑर्गॅनिक आपण केलंय. तुम्हाला ते वेळ काढून पुन्हा रिवाईज करायचं लक्षात घ्या. सी-एसमुळे अभ्यास कमी पडला होता सी-ई-टीचा. काय करू माझं मागं पडलं कसं? नाही रे डेली शेड्यूल फॉलो करून ते करायचंय. मग ते करत असताना मगाशी मी के राहू दे म्हटलं तसं तुम्ही एखादा टॉपिक तात्पुरता बाजूला ठेवला. मग तो वेळ ऑर्गॅनिकला दिला तरी चालेल. बरं याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी येणाऱ्या नवीन कुठलाही मुलगा माझ्याकडे अभ्यासाला आला, तर त्याला मी पहिला पॉलिमर करायला सांगतो, ग्रीन केमिस्ट्री करायला सांगतो, बायोमॉलिक्यूल सारखे टॉपिक करायला लावतोय. आता पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री कंटाळवाणे टॉपिक आहेत. पण ते एकदा करून होतच नाहीत बाळांनो. ते 2-3 रिव्हिजन करावे लागणार आहेत तुम्हाला पॉलिमरमध्ये. आता पहिलं टार्गेट देऊ का तुम्हाला? कॅटलिस्टची नावं सगळी शोधून काढा चला. झिग्लर नाट्टा ऐकलंय का? ट्राय ट्राय इथिल अॅल्युमिनियम आहे आणि TiCl4 टिटॅनियम टेट्राफ्लोराइड आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला हे माहिती आहे का, की बघा पीटी त्यात बेरियम ऑक्साईड आणि आता मला झिंक अँटिमनी ट्रायऑक्साईड, झिंक ॲसिटेट आणि अँटिमनी ट्रायऑक्साईड, टॅक्रॉन, पॉलिमर, पॉलिएस्टर त्याच्यात तो पॉलिमर हे वापरतात, कॅटलिस्ट वापरतात. म्हणजे तुम्हाला सांगतो व्हॅनडियम पेंटॉक्साईड तर एवढा फेव्हरेट कॅटलिस्ट आहे V2O5 फॉर्मिंग रिएक्शन हायड्रोकार्बनमध्ये एन हेक्सेन पासून बेन्झीन तयार होतं. त्यात V2O5 आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस त्याच्यात व्हॅनडियम पेंटॉक्साईड. आता कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये काय तयार होतं? H2SO4. हां, हे सगळं तुम्हाला करायचंय आणि सांगू का तुम्हाला ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशनमध्ये जावा. डी ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त कॅटलिस्ट आहेत. लक्षात घ्या एका पेजवर लिहून काढा कॅटलिस्ट. पॉलिमरची नावं लिहून काढा. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये शॉर्ट फॉर्म्स आहेत. पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. बोर्डच्या वेळेस आला होता का पेपरमध्ये? बघा आलेला होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे केलं तर आपले एक 20-25 मार्क तर फिक्स होतील ना इनिशियल 10-15 दिवसात, पहिल्या 10 दिवसात. कॉन्फिडन्स लेव्हल हायर लेव्हलला जाईल आपल्या लक्षात घ्या. आता मॅथ्समध्ये मी सांगतो तुम्हाला माझ्याबद्दल बोलतो रे मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय. मी परत सांगतो, की 10वी नंतर ना मॅथ्स जमलंच नाही. 11th मध्ये नाही जमलं, 12th मध्ये नाही जमलं, इंजिनिअरिंगच्या 3 सेमेस्टर पहिले नाही जमलं. पण जेव्हा मला योग्य मार्गदर्शन मिळालं, सांगलीत पाटील सरांचा क्लास मी जॉइन केला होता इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 3 साठी लक्षात घ्या M3 साठी. तर त्यांनी पहिली गोष्ट मला हा जो तुमचा टॉपिक आहे ना, तो करायला सांगितला. फोरियर सीरीज, बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन आणि डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, कर्व्ह ट्रेसिंग इतक्या ठिकाणी इंटिग्रेशन लागणार आहे तुम्हाला ना इंजिनिअरिंगला.
पण ते शॉर्टकट असल्यासारखी गणितं असतात. पण त्याची सुरुवातीलाच तुम्हाला ह्यातले बेसिक फॉर्म्युले लागतात. टू साइन ए, साइन बीचा फॉर्म्युला येतोय का सांगा मला? टू साइन ए, साइन बीचा येतोय का फॉर्म्युला तुम्हाला? नसेल तर हे करा. तुम्हाला एकदम याची भीती वाटत असेल ना, तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरती व्हिजन बॅच आहे. त्याच्यावर 6 का 5 व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये आहेत, ते बघा. हे राहू दे बाकीचं सी टेन्शन. पुढचा विचार केला तर हे परफेक्ट व्हायला पाहिजे. तर ह्याच्यानंतर तुम्हाला लिमिट परफेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोनिक सेक्शन परफेक्ट हवाय. ओके. प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, प्रोबॅबिलिटी तेही परफेक्ट तुम्हाला करायचं आहे. तेही इम्पोर्टंट आहे. मग आता मला सांगा, आपल्याला अगदी पेटून उठल्यासारखा अभ्यास करायचा आहे. अतिशय पेटून. ओके. हे करत असताना आता तुम्हाला मी सांगतो, रोज सकाळी 5 वाजता गेले 1-2 दिवस ना, थोडंसं ना माझीच तब्येत ठीक नव्हती म्हणूया आपण. लोड होता, भरपूर गोष्टी होत्या. 10th स्टँडर्डचा अल्जेब्रा जॉमेट्रीचे पेपर पण होते. थोडासा लोड होता प्रचंड मी तुम्हाला सांगतो. पण उद्यापासून तुम्हाला हे शेड्यूल मिळालं की पहिला बघायचं मी काय सांगितलंय ते. ओके. आणि ते शेड्यूल पण कंप्लीट करण्याचं शक्य असेल तुमच्या प्लॅनमध्ये पण तेच टॉपिक असतील तर ते करायचंय. तुम्ही कोर्स जर घेतलेला असेल तर तुम्हाला तेच करायचं आहे कारण रोज संध्याकाळी त्याच्यावरती टेस्ट असते. ओके. त्याच टॉपिकवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट या तुम्हाला द्यायच्याच आहेत. तुम्हाला फ्री टेस्ट पण YouTubeवर प्रोव्हाईड केले जातात. मार्क्स ॲप्लिकेशनवरती टेस्ट आहेत का माहीत नाहीत मला. पण आहेत. विथ प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का लक्षात घ्या. पण आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे, की प्रिंटिंग मिस्टेक ओळखता आल्या पाहिजेत. हे लक्षात घ्या. ओके. बरं आणखीन महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं या रविवारी फ्री फुल लेंथ टेस्ट आहे. ती पण दुसरी आहे आणि ती तुम्हाला द्यायची आहे. ॲट एनी कॉस्ट द्यायची आहे. त्यामध्ये मी क्लिअरली सांगतो, एकच अटेम्प्ट असणार आहे. तुम्हाला सेकंड अटेम्प्ट दिला जाणार नाही. जरी दिला, तर त्यात आम्ही थोडेसे चेंजेस काय करतोय, की फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही सबमिट केला, तरी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला त्यातले सोल्युशन किंवा तुमचा रिझल्ट एएम का पीएम रे? एएमच. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला सोल्युशनचा किंवा रिझल्ट व्हिजिबल होणार नाही. आणि 12 नंतर टेस्ट सुद्धा देता येणार नाही हे लक्षात घ्या. मला काय हवंय माहितीये का? तुम्ही स्वतःला जज करा, की तुम्हाला कितपत जमतंय. टेस्ट ऑटो सबमिट होतात. फोन कॉल रिसीव्ह करता येत नाही. ओके. बॅक घेता येत नाहीये. बऱ्याचशा कंडिशन्स आहेत तुम्हाला माहिती आहेत. कारण मी जे ॲप्लिकेशन वापरतो ऑलमोस्ट सगळेच म्हणजे YouTubeवर जे क्रॅश कोर्स दिले जातात, त्यातले 1-2 जर सोडले तर बाकी सगळेजण तेच ॲप्लिकेशन यूज करतात. क्लास प्लस म्हणूया आपण. मग सेम आहे. ओके. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं का टार्गेट मोठंच आहे 100 पर्सेंटाइल्स. त्यासाठी तुम्हाला आता आजपासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हो, आणखीन एक घेतोच रे हा पॉइंट रे मी तुम्हाला सांगू का? सांगतो याचं काही टेन्शन जात नाही. हो, तो एक सब्जेक्ट बोलायचाच राहिला. थांबा 1 मिनिट फिजिक्स. फिजिक्समध्ये मॅग्नेटिक मटेरियल आहे, स्ट्रक्चर ऑफ एटम आहे, साउंड टॉपिक आहे, ग्रॅव्हिटेशन आहे. माझी एकच इच्छा आहे. प्रॉब्लेम वाचल्या-वाचल्या फॉर्म्युला आठवला तरच फिजिक्स जमणार आहे. हो, त्याशिवाय जमणार नाहीये हे लक्षात घ्या. फक्त पी-वाय-क्यूज करून जातो, पी-वाय-क्यूज येणार. अरे पण ते पी-वाय-क्यूसाठी फॉर्म्युले लागतात ते तुला आठवतंय का? नाही आठवत. मग ते आहे तसं न्यूमेरिकल येणार आहे का? नाही येणार. मग स्ट्रॅटेजी चुकणार आहे. मग त्यासाठी माझं म्हणणं आहे, की जर तुम्ही क्लिअरली बाळांनो, सिरियसली तुम्ही कुठलेही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे नाहीत, जर तुमचे सगळे फॉर्म्युलेज क्लिअर नसतील तर. फॉर्म्युले तुम्हाला येतायत, तर पी-वाय-क्यू कडे जावा. फॉर्म्युल्याचीच प्रॅक्टिस अगोदर करा. फॉर्म्युले करा. मार्क्स तिथं तुम्हाला 30 ते 35 पर्यंत वाढू शकतात. पण फिजिक्समध्ये 35 मार्क पाडायचे आहेत. त्याचा इफेक्ट केमिस्ट्रीच्या टाईम मॅनेजमेंटवरती होऊन द्यायचा नाहीये. कारण केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत. आणि हे करत असताना मॅथ्स आपण बोललोय, वेक्टर सारखा टॉपिक आहे. टार्गेट ठेवलेच वेक्टरचं. पण मी वेगळ्या मेथडने देणार तुम्हाला सांगितलंय. क्रॅश कोर्सवरती मी एक्सप्लेन करणार इथनं पुढे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, सॉल्व्ह तुम्ही करायचा तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघत बसू नका. ओके. बरीचशी मुलं म्हणतात, "सर त्या व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स द्या की लिहायला वेळ लागतोय." लिहिल्याशिवाय होणार नाही. मी आत्ता सांगतो. मी कुठलाही पी-पी-टी करणार नाहीये. 1-2दा मी द्यायचा प्रयत्न केला, तर नंतर माझ्या लक्षात आलं की पी-पी-टी दिलं की मुलं काहीच करत नाहीत. मग ते नाही म्हणजे नाही. तुम्हाला लिहून काढावंच लागेल फॉर्म्युले सारखे. रोज, रोज मी तुम्हाला सांगतो डेली टार्गेटमध्ये अरे रोज 2 टॉपिक घ्या फिजिक्सचे कुठले पण. 20 मिनिटं वेळ द्या. फॉर्म्युला एकदा रिवाईज करून टाका. रोज तुम्ही कुठलेतरी 2 केमिस्ट्रीचे चार्ट तयार करा रे. 5 मिनिटं वेळ लागेल. हां, 5-10 मिनिटं वेळ लागेल. मग 10 दिवस असं केलं तरी सगळंच कव्हर होते रे बाळांनो, सगळंच कव्हर होते. मग आता मला सांगा माझा पोर्शन कव्हर होईल का? हा मनात प्रश्न आणायचा नाही.
नवीन ठिकाणी जर तुम्ही जात असाल, कोर्स कुठला जॉइन करत असाल ऑफलाईन, तर तिथली मुलं वर्षभर त्या क्लासमध्ये असतात. ते देतात पटापटा उत्तर. त्यांच्यासाठी ते फॅमिलिअर एटमॉस्फिअर असतं. तुमच्यासाठी नवीन असतं. कुठलाही स्टुडंट नवीन ठिकाणी गेला, की थोडासा घाबरतो. हे नॅचरल आहे. त्याची पण मनात भीती बाळगू नका. पण आता अभ्यास जोरात करा. ओके. मग आता मागं वळून तुम्हाला बघायचं नाहीये. आणि अगोदर पण सांगितलं पाहिजे होतं मी, सांगत राहीन मी तुम्हाला, की आपल्या कोर्सवरती. भरपूर डेमो लेक्चर्स दिलेत. ते पहिला बघा. ओके. तुमच्याकडून तेवढा अभ्यास होतोय का ते बघा. ते डी सॉल्व्हिंग वगैरे जमतंय का बघा. टेस्ट तुम्ही देणार आहेत का रोज? हे होत असेल तर मग कोर्स नक्की पर्चेस करा. होत नसेल तर मग राहू दे लक्षात घ्या. ओके. आणि ॲप्लिकेशन डाउनलोड कराच. बऱ्याच मुलांना माहीत नाहीये ॲप्लिकेशन अजून. मग तुम्ही तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर ॲप्लिकेशनची लिंक नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.